अपुरा, मेळावा घेत साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद, खासदार संजय जाधव यांची माहिती। ठाणे, वसई, विरारमधील लोकप्रतिनिधींचा शिवसेनेत प्रवेश, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली। ठोस, स्पष्ट आणि सविस्तर मुद्दे रेकॉर्डवरती नसल्याची बाब विचारात घेत फेटाळली याचिका मोहम्मद कैसर फारूक यांनी याचिका दाखल केली होती। भिवंडीमध्ये जनझी नगरसेवकांचा ठेकेदारशाही विरोधात एल्गार, धोकादायक इमारती पाडण्याच्या ठेक्यावरनं स्थायी समितीत वाद, पारदर्शकता नाही तर रस्त्यावरती उतरण्याचा इशारा। धुळ्यातील शिरपूरकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली। जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं थाटात उद्घाटन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केलं कोयना धरणाचं विधिवत जलपूजन। धरणात 99 टीएमसी इतका पाणीसाठा, सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं धरण भरण्याची शक्यता। लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजित दिपकेंसह 5 जणांवरती गुन्हा दाखल, अपशब्दांचा वापर करत निलंबित करण्याच्या धमकीवरनं प्रशासनाकडनं कारवाई। पुण्याच्या चाकण एमआयडीसी क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी आधुनिक यंत्रणा म्हणजेच प्री कास्ट आणि पॉलिमर टेक्नोपॅच या पद्धतीचा वापर, रस्ते दुरुस्तीसाठी एकनाथ शिंदेंनी पाठवली टीम। भिवंडीमध्ये आधार कार्डसाठी श्रमजीवी संघटनेचा पंचायत समितीवरती मोर्चा, आधार कार्डाअभावी आदिवासी आणि कातकरी बांधव शासकीय योजनांपासून वंचित, मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा। उजनी जलाशयातील ई टेंडर प्रक्रियेला मच्छीमारांचा विरोध, 31 ऑगस्टला हजारो मच्छीमार करणार जलसमाधी आंदोलन, इंदापुरात मच्छीमार आक्रमक, मासळी बाजार बंद। जळगाव शहरातील मेहरून तलावाचं प्रदूषण टाळण्यासाठी भाजप नगरसेविका मैदानात, अनोखा वेश परिधान करत केली तलावाची पाहणी। मुंबईतल्या कुलाब्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटींमुळे एफडीएची कारवाई। मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई। धुळ्याच्या नावरा गावातील रुपाली सूर्यवंशी हत्या प्रकरणात पतीसह चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पैशांची मागणी केली असता रुपालीनं नकार दिला, त्यामुळे सासरच्यांनी तिला जिवंतपणे जाळलं। चौघा आरोपींना 1,34,000चा दंड ठोठावल्याची माहिती। मुंबईतल्या बोरिवलीमध्ये नोकराकडनं जवळपास 13 लाखांच्या दागिन्यांची चोरी, पोलिसांकडनं नोकरासह दोघांना अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त। सही रे सही नाटकाची 25वी, अभिनेते भरत जाधवांचा विशेष सत्कार, सोहळ्याला एबीपी नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर उपस्थित, सही रे सही नाटकाचे 4,500पेक्षा अधिक प्रयोग।